शिवसेनेचे कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही. जिल्हा प्रमुख आम्ही तुम्ही मला हात लावता काय संबंध आहे? धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी हे असे राडेच राडे पाहायला मिळाले. याची सुरुवात एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधीच पाहायला मिळाली. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांचं पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत काहींना नजरकैदेत ठेवलं तर काहींना थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अविनाश खापे आणि नितीन पाटलांसह अनेकांना ताब्यात घेतलं. मात्र सर्वाधिक राडा झाला तो विमानतळावर. एकीकडे भाजपचे नेते थाटात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असताना पोलीस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र रोखत असल्याचं दिसलं. भाजप आमदार राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांसाठी गेट उघडणारे पोलीस शिवसेना नेत्यांसाठी मात्र बंद करत होते. यावरूनच युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. शिवसेनेचे कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही. हो साहेब मला तुम्ही हात धरू नका. मला हात धरू नका. जिल्हा प्रमुख आम्ही तुम्ही मला हात लावता काय संबंध आहे? नाही येऊ शकत नाही. तुम्हाला मला जन्म टाकत येऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. शिवसेना माझं म्हणणं आहे. नगराध्यक्षाला मध्ये घेत नाही शिवसेनेच्या चालू. हो ताई यामध्ये तुम्ही चला कोण अडवतंय बघू तुम्हाला कुठे नाटक लावले काय? एक मिनिट म्हणलं तर इकडे या जरा. मी युवासेनेचा जिल्हा प्रमुख आहे साहेब. शिंदे साहेबांवर आमचं प्रचंड प्रेम आहे. आज जिल्ह्यामध्ये येत असताना हे महत्वाचा पदाधिकारी आहे. आज पास येतं कुणी बनवले कुठले निरोप नाहीत, कुणाला पास दिलेत कुणा नाही काय माहिती नाही. पाचचा अफर कुठल्या पद्धतीचं नियोजन नाही. आम्हाला साहेबांना बघायचंय भेटायचंय. साहेब आज सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी जगतात तर सगळे मोठेच लोक साहेब जाऊन भेटत असतील तर सर्वसामान्य शिवसैनिकांचं युवासैनिकांचं काय? जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट वाटपात युतीमधून झालेला अन्याय, पक्षातील गटबाजी या बाबतीत एकनाथ शिंदेंपर्यंत भावना पोहोचवण्याचा काही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना शिंदेंपर्यंत पोहोचूच दिलं नाही. भाजप आमदार राणा पाटलांची उचल घेत काहींनी त्यांच्या इशाऱ्यावरूनच शिवसेना संपवण्याचा विडा उचललाय म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. 5 जागेमध्ये 4 उमेदवार हे भाजपचेच आहेत, फक्त चिन्ह शिवसेनेचं आहे आणि उरलेल्या सगळ्या जागा त्यांनी भाजप देऊन टाकल्या. अशा पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषद देखील भाजपच्या घशामध्ये घालायचा घाट या प्रभारी जिल्हा प्रमुख ज्ञानराज चौगुले आणि साळवी यांनी केला. ही सगळी तक्रार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली. त्या पद्धतीनं राजेंद्र साळवीला पदावरून देखील हटवलंय. नवीन संपर्क प्रमुख या ठिकाणी नेमले गेलेले आहेत. आता पुढच्या तक्रारी आम्ही करतोय. उर्वरित पदाधिकारी पदावरून हटवा, यांना बरखास्त करा आणि आपल्याला वाटेल योग्य शिवसैनिक त्या ठिकाणी पदावर आपण नेमावा. आणि ही मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत एकनाथभाईपर्यंत पोचू नये म्हणून साधारणतः तुळजापूर, धाराशिव आणि कळंब येथील 50 पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं आहे किंवा कार्यक्रमाला त्यांनी तिथपर्यंत येऊ नये, शिवसेनेनंतर एकनाथभाईंना भेटू नये आणि घरानं सांगू नये, मांडू नये म्हणून कुणालाही भेटू द्यायचं त्यांनी एक घाट घातलेला आहे. त्यामुळं अतिशय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. अरे तुमच्यात दम आहे, तुमच्यात हिंमत आहे तर आमच्यासमोर भिडायला या ना, भेटायला आम्हाला तुम्हाला दाखवतो आम्ही. अरे आम्ही गावचे वतनदार आहे. इथं गावामध्ये कार्यक्रम आमच्या तुम्ही येता आणि आम्हाला स्थानबद्ध करता काय? मग आपल्याच पक्षासाठी घाम घालणाऱ्या, रक्त ओकणाऱ्या आणि शत्रुत्व घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायची भूमिका इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. आणि ज्यांनी राणा पाटलाची उचल घेतलेली आहे, राणा पाटलासोबत येणाऱ्या काळात गुत्तेदारी सहभागिता घ्यायच्या, स्वतःच्या घरातल्या लोकांना पद वाटप करायचं केलेलं आहे. अशा लोकांनी इमानदार शिवसैनिकावर कारवाई करण्यासाठी पोलीस पाठवलेले आहेत. जे खरे शिवसैनिक आहेत, ज्याच्यावरती खरा अन्याय झालेला आहे, अशा कार्यकर्त्याला न्याय देणारं नेतृत्व एकनाथभाई शिंदे आहेत. आणि हा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्याचा महाराष्ट्रभर त्यांच्यावरती आहे. आणि त्यांच्या पुढं आपलं बिंग फुटल, आपले केलेले कृत्य सगळे उघडे होतील या भीतीने प्रभारी जिल्हा प्रमुख
आणि पालकमंत्री या दोघांनी पोलीस प्रशासनाला हाताला धरून या शिवसैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सत्तेमध्ये असताना सत्तेतील कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनाच्या मार्फत दाबण्याचं पहिलं कृत्य या देशामध्ये जर कुठल्या प्रमुख नेत्यांनी केलं असेल तर या जिल्हा प्रमुख आणि पालकमंत्र्यांनी केलेलं या अटकेचा आम्ही निषेध करतो. एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना रोखल्यानंतर भाजप आमदार राणा पाटलांसह पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेनेचे नेते राजन साळवींसह धाराशिवमधील शिवसेना नेत्यांवर या पदाधिकाऱ्यांनी निशाणा साधलाय. आज झालेला राडा पाहता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. धाराशिवहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.